गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, के आर पी कन्या महाविद्यालय, इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या बाह्य घटकाची चर्चा करणार आहोत. आपणास ज्ञात आहे, पहिल्या व्याख्यानामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय आणि त्यावरती परिणाम करणाऱ्या अंतर्गत घटकाची चर्चा केलेली होती. आज आपण व्यावसायिक पर्यावरणावरती जे बाह्य घटक परिणाम करतात त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. बाह्य घटकाचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे दोन गटात केले जाते, ते म्हणजे सूक्ष्म घटक व स्थूल घटक. सुरुवातीला आपण सूक्ष्म घटक म्हणजे काय हे पाहणार आहोत. यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत असतो ते पाहणार आहोत व हे घटक व्यावसायिक पर्यावरणावरती कशा पद्धतीने परिणाम करतात याचीही चर्चा करणार आहोत. तर बाह्य घटकातील सुरुवातीला आपण सूक्ष्म घटकाचा विचार करू. सूक्ष्म घटकांना कृतिशील घटक असेही म्हणतात, कारण हे घटक उत्पादन संस्थेच्या प्रत्यक्ष कामगिरीशी संबंधित असतात. यांचा परिणाम कंपनीच्या कामकाजावरती होत असतो. हे घटक जादा संवेदनशील असतात. या घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. पहिला घटक पुरवठादार. पुरवठादार हा यातील महत्वाचा व शक्तिमान घटक आहे. यामध्ये कच्चा माल पुरवणारे व कंपनीच्या इतर घटकाचा समावेश होतो. पुरवठ्याबाबत अनिश्चितता असेल तर जादा खर्च कंपनीस करावा लागतो. एकाच पुरवठादारावरती जर कंपनी अवलंबून असेल तर ते कंपनीच्या दृष्टीने धोक्याचे असते. पुरवठादाराच्या वर्तणुकीच्या तसेच त्याच्या दृष्टिकोनाचाही परिणाम कंपनीच्या कामकाजावरती होत असतो. त्यामुळे पुरवठ्याचे विविध मार्ग स्वीकारावेत, ज्याचा परिणाम धोक्याचे प्रमाण कमी होते. दुसरा घटक ग्राहक. प्रत्येक उद्योग संस्थेसमोर ग्राहक वाढवणे
व ते टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. ग्राहकामुळेच व्यवसायाचे अस्तित्व टिकून राहते. व्यवसायाचे यश हे ग्राहकांची संवेदनशीलता कशी सांभाळली जाते यावर अवलंबून असते. विविध प्रकारचे ग्राहक हे एकाच उद्योग संस्थेशी संबंधित असतात. ग्राहकाची निवड करताना नफा, अवलंबित्व, मागणीतील स्थैर्य, स्पर्धा इत्यादी घटकांचा उद्योग संस्थेस विचार करावा लागतो. तिसरा घटक स्पर्धक. स्पर्धक म्हणजे केवळ एकाच प्रकारचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्था नव्हे, तर ग्राहकाच्या उत्पन्नाशी भेदात्मक स्पर्धा करणाऱ्या सर्व प्रकारच्या उद्योग संस्था होय. उदाहरणार्थ, टीव्हीचे उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्था या वाहन निर्मिती, फ्रीज निर्मिती इत्यादी उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्था या स्पर्धक होत असतात किंवा ठरत असतात. यांना एकमेकाबरोबर स्पर्धा करावी लागते. यालाच अपेक्षित स्पर्धा असे म्हणतात. अशी स्पर्धा मर्यादित विनियोग योग्य उत्पन्न असणाऱ्या देशात जादा असते. काही वेळा एकाच प्रकारच्या वस्तूच्या निवडीबाबत ही स्पर्धा असते. 4. बाजारातील मध्यस्थ. कंपनीच्या विक्रीवर व एकूण व्यावसायिक उलाढालीवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक म्हणजे विविध प्रकारचे मध्यस्थ होत. मध्यस्थ हे उद्योग संस्थेस आपल्या वस्तूचे वाटप अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. यामध्ये व्यापारी, संशोधक संस्था, मध्यस्थ, प्रसार माध्यमे, सल्लागार संस्था, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था इत्यादीचा समावेश होतो. मध्यस्थ हा उद्योग संस्था व अंतिम ग्राहक यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. या समन्वयात अडथळे निर्माण झाल्यास उद्योग संस्थेस तोटा होतो. 5. वित्त पुरवठादार हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचे धोरण व व्यूहरचना याचा परिणाम उद्योग संस्थेवरती होतो. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील जनता. जनता या घटकाशी उद्योग संस्थेचा प्रत्यक्ष संबंध येतो.
या घटकाचा प्रभाव उद्योग संस्थेवरती होतो. अनेक उद्योग संस्थांवरती स्थानिक जनतेचा प्रभाव जाणवतो. उद्योग संस्थेविरोधी जनतेने केलेली सर्वच आंदोलने उद्योग संस्थेवरती प्रतिकूल परिणाम करत नाहीत. तर काही आंदोलनामुळे व्यवसाय विकासास चालना मिळते. उद्योग संस्था व स्थानिक जनता यांच्यात जर समन्वय असेल तर दोघेही परस्पर लाभासाठी योग्य निर्णय घेतात. या 6 घटकांना सूक्ष्म घटक असे संबोधले जाते. आता यानंतर आपण स्थूल घटकांचा विचार करणार आहोत. स्थूल घटक हे विविध प्रकारच्या संधी निर्माण करून उद्योग संस्थेवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. या घटकांना सर्वसाधारण घटक असेही म्हणतात. या घटकांच्या वरती फारसे नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे हे घटक उद्योग संस्थेस किती सहाय्य करतात यावरतीच उद्योग संस्थेचे यश अवलंबून असते. स्थूल घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. 1. आर्थिक घटक. व्यवसायावरती आर्थिक घटकाचा परिणाम होतो. यामध्ये अर्थव्यवस्थेची रचना, आर्थिक विकासाचे टप्पे, आर्थिक साधने, उत्पन्न पातळी, उत्पन्नाचे वाटप, आर्थिक धोरणे इत्यादीचा समावेश होतो. दुसरा घटक सामाजिक व सांस्कृतिक घटक. सामाजिक रचना व संस्कृतीचा परिणाम हा व्यवसायावरती होत असतो. बाजारात येणारे उत्पादन, व्यवसाय संघटन व त्याचे नियम इत्यादीचा परिणाम समाजावरती होतो. व्यावसायिक कार्याचा परिणाम सामाजिक पद्धतीवर होतो. तिसरा घटक लोकसंख्या विषयक धोरण. लोकसंख्या हा घटक व्यवसायात महत्त्वाचा आहे. व्यवस्थापन हे व्यक्ती व बाजारपेठेतील जनता यावरती अवलंबून असते. सामान्यतः व्यवस्थापन यामध्ये 4 यम समाविष्ट असतात. त्यामध्ये व्यक्ती याला मेन म्हणतात, साधने म्हणजे मटेरियल, यंत्रे मध्ये मशिनरी व पैसा म्हणजे मनी. याबरोबर गुणवत्ता, प्रेरणा व जबाबदारी इत्यादी गोष्टीही आवश्यक असतात. या सर्व गोष्टीचा वापर करण्यासाठी
व्यक्ती ही आवश्यकच असते. 4. राजकीय व सामाजिक घटक. व्यावसायिक धोरणे सरकारमार्फत निश्चित केली जातात. त्यामुळे व्यवसायाच्या प्रगतीसाठी हा घटक आवश्यक आहे. यामध्ये राजकीय पक्षाच्या धोरणाची वैशिष्ट्ये, सरकारचे स्वरूप, आर्थिक धोरणे व नियंत्रणाचा समावेश होतो. 5. नैसर्गिक घटक. व्यवसायात ज्या साधनाचा वापर केला जातो त्यांचे उगमस्थान व सामर्थ्य हे नैसर्गिक घटकात असते. उदाहरणार्थ कच्चा माल, ऊर्जा साधने इत्यादी नैसर्गिक घटकाची उपलब्धता व्यवसायाच्या विकासास आवश्यक असते. नैसर्गिक घटकाचा अवास्तव व अमर्यादित वापरामुळे पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम होतात. त्यामुळे सरकारला प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागतात. शेवटचा घटक तांत्रिक घटक. उद्योग संस्थेच्या विकासात हा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये साधनसामुग्री व नवीन विचारसरणीचा समावेश होतो. आर्थिक विकासासाठी तांत्रिक घटक आवश्यक असतात. व्यवसायाच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रकार, तंत्रज्ञान विकासाची पातळी, नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची गती, प्रचार व प्रसार हे घटक महत्त्वाचे असतात. एकोणीसशे 99 मध्ये जागतिक आर्थिक शक्तीच्या क्षमतेच्या 8 घटकापैकी तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा मानला आहे. अशा प्रकारे आपण आज व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या बाह्य घटकाची चर्चा केलेली आहे. यानंतरच्या व्याख्यानामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व पाहणार आहोत. धन्यवाद.